हॅलो स्टुडंट्स, मी माने सर. वेलकम टू मेड फॉर पॉलिटेक्निक. राईट. तर आजच्या या लेक्चर पासून आपण थर्ड सेमिस्टरला जो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, जो की आहे आपला डिजिटल टेक्निक्स आणि डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेसर, असे दोन सब्जेक्ट्स आहेत. आणि हे दोन्ही जे सब्जेक्ट्स आहेत यामध्ये थोडाफार सिलेबस जो आहे तो सेम आहे. राईट. तर आता थर्ड सेमिस्टर मध्ये जे विद्यार्थी ऑफलाईन बॅच अटेंड करू शकतात त्यांच्यासाठी ऑफलाईन बॅच पण अवेलेबल आहे, आणि ज्यांना ऑनलाईन मध्ये हा सब्जेक्ट अटेंड करायचा असेल त्यांनी मेड फॉर पॉलिटेक्निक हे जे ऍप आहे हे तुम्ही प्ले स्टोर वरती डाउनलोड करून घ्या. त्या ऍप मध्ये तुम्हाला या सब्जेक्टचा फुल कोर्स अवेलेबल असेल. ओके. आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहूयात की डीटीई सब्जेक्ट काय असतो, त्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन सांगेल मी, आणि त्यानंतर या दोन्ही सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला जे 5-5 युनिट्स दिलेले आहेत त्या 5 युनिट्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते. ओके. तर सगळ्यात अगोदर जो सब्जेक्ट आहे आपला तो डीटीई आहे, म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल टेक्निक्स. आणि हा जो डिजिटल टेक्निक सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट पूर्ण कम्प्युटर ग्रुप आणि पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप, ठीक आहे, कम्प्युटर ब्रांच आली, कम्प्युटर हार्डवेअर आलं, कम्प्युटर सायन्स आलं, आणि इलेक्ट्रॉनिक्स जर म्हणलं तर इलेक्ट्रॉनिक्स, प्युअर इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पण आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, इन्स्ट्रुमेंटेशन पण आहे. या सर्व ब्रांचेसला हा सब्जेक्ट तुमचा कॉमन आहे. कॉमन सब्जेक्ट म्हणतोय तर तो पूर्ण सब्जेक्ट जशाच तसा कॉमन आहे. हा सब्जेक्टचा तुमचा कोड आहे. ओके. तर या कोडला रीड कसं केलं जातं बघा. हा जो 3-1 असतो, 3-1 इंडिकेट करतं की आय स्कीम आहे, सॉरी तुमची के स्कीम आहे. 3-1 काय इंडिकेट करतं? के स्कीम. आणि त्यानंतर जो हा 3 असतो, हे 3 म्हणजे तुमचं सेमिस्टर सांगतंय. हा जो नंबर आहे ते सेमिस्टर सांगतंय. याच्या आदल्या सेमिस्टर मध्ये तुम्ही पहा तुमचे जे सब्जेक्ट कोड होते त्यामध्ये प्रत्येक वेळेस इथं 2 लिहिलेलं असायचं. थर्ड पोझिशन वरती 2 इंडिकेट करतं की ते सेकंड सेमिस्टर आहे. तसंच पुढच्या सेमिस्टर मध्ये इथे 4 असणार आहे. आणि 303 जो आहे हा जो कोड आहे हा तुमच्या सब्जेक्टचा ऍक्च्युअल कोड असतो. ओके. तर बघा आता हा दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा डीटीएम. डीटीएम म्हणजे डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेसर. ओके. याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर पण इन्क्लूड केलेला आहे. आणि हा जो डीटीएम सब्जेक्ट आहे हा डीटीएम सब्जेक्ट फक्त या 3 ब्रांचेसलाच आहे. ओके. IF म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IH म्हणजे तुमचं कम्प्युटर सायन्सची एक सब ब्रांच आहे, आणि त्यानंतर बीडी म्हणजे तुमचा बिग डेटा, कम्प्युटर रिलेटेडच ती एक ब्रांच आहे. फक्त या 3 ब्रांचेसलाच आपला डीटीएम सब्जेक्ट आहे, म्हणजे डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेसर. ओके. बट बाकी पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स आणि पूर्ण जे कम्प्युटर ब्रांचेस आहेत त्या सगळ्यांना एकच सब्जेक्ट आहे, तो म्हणजे तुमचा डीटीई राहणार आहे. ओके. तर आता हे डिजिटल टेक्निक्स म्हणजे काय आहे, या सब्जेक्ट मध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं असतं. आपले जे कम्प्युटर्स असतात, ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना वाटतं की या कम्प्युटर्सला लँग्वेज समजते, बरोबर आहे. तुम्ही जे लास्ट सेमिस्टर मध्ये शिकलेलं आहे सी लँग्वेज वगैरे, तशी लँग्वेज आपल्या कम्प्युटरला समजते. बरोबरच आहे. कम्प्युटरला आपल्याला जर बोलायचं असेल तर आपल्याला त्या लँग्वेज मध्येच बोलावं लागतं. बट या ज्या लँग्वेज बनवलेल्या आहेत ना, या लँग्वेज ह्युमन साठी बनवलेल्या आहेत, म्हणजेच जे युजर्स आहेत त्या युजरसाठी ही लँग्वेज बनवलेली असते. ओके. कम्प्युटर कधीही लँग्वेजला प्रोसेस करत नाही. कम्प्युटर जो आहे तो कम्प्युटर आपण लँग्वेज मध्ये जो प्रोग्राम लिहित असतो, आपण लँग्वेज मध्ये जो प्रोग्राम लिहितो त्या प्रोग्रामला तो कोड मध्ये कन्वर्ट करून टाकतो. त्याला नंबर्स समजतात. कम्प्युटरला नेहमी नंबर समजत असतात. तर त्या नंबर्सलाच म्हणजेच तो काय करतो, दिलेल्या लँग्वेजला, दिलेल्या इन्स्ट्रक्शनला तो कोड मध्ये कन्वर्ट करत असतो. आणि हे जे कोड असतात हे कोड्स बायनरी नंबर सिस्टम मध्ये असतात किंवा हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये सुद्धा असू शकतात. ओके. तर आपल्याला जर याच ब्रांच मध्ये कम्प्युटर असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स असो, जेव्हा आपण आता याच्या पुढचे सब्जेक्ट जे काही सब्जेक्ट शिकणार आहे तर त्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला हे बायनरी कोड, हेक्साडेसिमल कोड वगैरे जे आहेत हे दरवेळेस आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये येणारच आहे. कुठेही कोणताही पॉइंट असो तुम्हाला हे बायनरी, हेक्साडेसिमल याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तर याच्या रिलेटेडच तुमचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला म्हणलं जातं डिजिटल टेक्निक्स.
ओके, हा जो डिजिटल टेक्निक सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट थेरॉटिकल नाही आहे, हा पूर्ण लॉजिकल सब्जेक्ट आहे. एका प्रकारे तुम्ही याला मॅथमॅटिकल म्हणू शकता, बट हे मॅथमॅटिक्स तुम्ही जे लास्ट सेमिस्टर मध्ये M2 वगैरे शिकलेलं आहे त्याच्यासारखं बिलकुल नाहीये. हे पूर्ण डिजिटल मॅथमॅटिक्स आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की या सेमिस्टर मध्ये तुम्ही 70 आउट ऑफ 70 या सब्जेक्ट मध्ये तुम्ही 70 आउट ऑफ 70 स्कोर करू शकता. जर तुम्ही हा सब्जेक्ट प्रॉपरली शिकला, तुम्हाला प्रॉपर याची गायडन्स मिळाली असेल तर नक्कीच या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स पडू शकतात. ठीक आहे, काही अवघड नसतं या सब्जेक्ट मध्ये. फरक पडतो तो फक्त टीचिंगचा. जो पर्सन तुम्हाला पुढे शिकवत आहे त्या पर्सनला जर या सब्जेक्ट मधल्या सगळ्या टेक्निक्स माहित असेल, कशा सिंपल पद्धतीने आपण डिझाईन शिकवू शकतो, सिंपल पद्धतीने आपण कसं नंबर सिस्टमचे कन्व्हर्जन्स वगैरे शिकवू शकतो, सिंपल पद्धतीने आपण त्याच्यामध्ये जे काही तुमचे सर्किट्स दिलेले आहेत त्यांची डिझाईन वगैरे शिकवू शकतो, तर तुम्हाला नक्कीच या सब्जेक्ट मध्ये 70 पैकी 70 मार्क्स पडतात. आता राहिला प्रश्न आपला दुसरा सब्जेक्ट म्हणजे आपला DTM. या सब्जेक्ट मध्ये पण आपल्याला डिजिटल टेक्निक शिकायचे आहेत. बट हे जे डिजिटल टेक्निक्स आहेत हे फक्त आपल्याला 2 युनिट पर्यंतच आहे. 2 युनिट नंतर जो तिसरा युनिट असणार आहे आपला, तो तिसरा युनिट असणार आहे मायक्रो प्रोसेसरशी रिलेटेड. ठीक आहे, तर मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय असतो? मायक्रो प्रोसेसर इज नथिंग बट आपल्या कम्प्युटरमध्ये जो CPU असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जे सगळे काम करत असतो आपल्या सिस्टमचे, हे ओपन कर, ते ओपन कर, हे क्लोज कर, ते क्लोज कर, ती फाईल मला दे, ती फाईल कॉपी कर, पेस्ट कर, हे सगळे काम करणारा जो पर्सन असतो तो म्हणजे असतो CPU. दॅट CPU इज नथिंग बट आवर मायक्रो प्रोसेसर. ओके, तर आता याच्यात गोष्ट अशी आहे की हे जे एक सब्जेक्ट आहे तुमचा DT, या DT मध्ये जो सिलेबस दिलेला आहे याच्या 80% सिलेबस, 80% जो सिलेबस आहे तो DTM सब्जेक्ट मध्ये फक्त 2 युनिट मध्येच टाकलेला आहे. जेव्हा मी तुम्हाला युनिट्स दाखवेल तुम्हाला ते क्लिअरली समजून जाईल की डिजिटल टेक्निक सब्जेक्ट मध्ये जे 80% सिलेबस आहे तुमचा, 80% सिलेबस तो या DTM सब्जेक्टच्या फक्त पहिल्या 2 युनिट मध्ये दिलेला आहे. पुढचे जे 3 युनिट्स आहेत हे 3 युनिट्स कम्प्लिटली डिफरंट राहतील. हे तुमचे मायक्रो प्रोसेसरशी रिलेटेड युनिट्स राहणार आहेत. ओके, सब्जेक्टचा कोड प्रॉपरली लक्षात ठेवून घ्या. बाकी सब्जेक्ट मध्ये काय शिकायचं वगैरे त्याच्याबद्दल बिलकुल बिंदास्त राहा. या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स मिळवून देणं हे माझं काम आहे. ओके, DTM मध्ये सुद्धा 70 पैकी 70 मार्क्स मिळतात. असं समजू नका मी DTE बद्दल बोललोय म्हणजे DTMचं काही नाहीये. या सब्जेक्ट मध्ये सुद्धा 70 पैकी 70 मार्क्स मिळतात. बट या सब्जेक्ट मध्ये हा जो मायक्रो प्रोसेसर नावाचा जो सेक्शन राहणार आहे त्या सेक्शन मध्ये थोडीशी थेरी पण आपल्याला शिकायला भेटते आणि आपल्याला प्रोग्राम्स पण शिकायचे आहेत. बट हे जे प्रोग्राम्स आहेत हे प्रोग्राम्स आपल्याला एका वेगळ्या लँग्वेज मध्ये करावे लागतात. त्या लँग्वेजला म्हणतात असेंब्ली लँग्वेज. त्या लँग्वेजला म्हणतात असेंब्ली लँग्वेज. आणि इथं जे ALP लिहिले मी त्याचा लॉंग फॉर्म आहे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर आता आपण पाहूयात की आपल्याला या सब्जेक्ट मध्ये जे युनिट्स दिलेले आहेत ते युनिट्स काय आहेत आणि आपल्याला त्या युनिट्स मध्ये काय काय शिकायचं असतं. बाकी याच्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आणखी तुम्हाला डिटेल्स वगैरे सगळे मिळून जातील. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा पाहूयात आपण की डिजिटल टेक्निक्स या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. जो पहिला युनिट आपला राहणार आहे तो आहे आपला नंबर सिस्टमचा. ओके, तर या नंबर सिस्टमचं जे युनिटचं वेटेज आहे हे वेटेज आहे 12. राईट, बट मी याच्या समोर 18 मार्क्स पण वेटेज असं लिहिलेलं आहे. राईट, तर याचं काय कॅल्क्युलेशन आहे, आपला जो पेपर आहे तो पेपर तुमचा कंपल्सरी वाला 70 मार्क्सचा असतो. बट विथ ऑप्शन जर आपण पेपरला कॅल्क्युलेट केलं तर याचे जे मार्क्स आहेत हे मार्क्स जवळजवळ 102 मार्क्सच्या आसपास होत असतं. ओके, तर 70 ते 102 म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 1.5 पट आहे. अप्रॉक्सिमेटली करेक्ट येत नाही, हे 1.5 पट आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं वेटेज दिलेलं आहे त्या युनिटचं, ठीक आहे, त्याच्या 1.5 पट मार्क्सचं आपल्याला पेपरमध्ये येत असतं. म्हणजे जर आपलं वेटेज हे 12 मार्क्सचं आहे, 12 मार्क्सचं जर तुम्ही हाफ केलं म्हणजे 6 होतात. राईट, आणि ते 6 जर तुम्ही याच्यामध्ये ऍड केले तर तुम्हाला व्हॅल्यू मिळत असते 80. ओके, कोणत्याही याला हाफ करायचं आणि पुढच्या मध्ये ऍड करून टाकायचं. जसं फॉर एक्झाम्पल बघा 14ला हाफ केलं व्हॅल्यू किती आली 7 ला याच्यामध्ये ऍड करून टाकलं तर हे विथ ऑप्शन तुम्हाला पेपरमध्ये 21 मार्क्सला येतं. एखादं मार्क्स मागे पुढे होऊ शकतं, एक्झॅक्टली 21 मार्क्सलाच येतं असं नाही. मग आपण हे जे ऑर वाले सगळे मार्क्स आहेत विथ ऑर या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आपल्याला जवळजवळ 102 मार्क्सच्या आसपास भेटतं. जेवढ्या मार्क्सचा आपला पेपर असतो, पण आपण त्यापैकी सॉल्व्ह करतो फक्त किती मार्काचं, 70 मार्काचं.
ऑर सहित आपल्याला कॅल्क्युलेशन माहित असायला पाहिजे. ओके, तर आता इथे पहिला जो युनिट आहे तो आहे आपला नंबर सिस्टम. नंबर सिस्टम म्हणजे काय, कम्प्युटर्स जे आहेत ते कम्प्युटर्सला कोणते नंबर समजतात, ते आपले कोणते कोणते नंबर सिस्टम आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला बेसिकली 4 प्रायमरी नंबर सिस्टम दिलेले असतात. त्या 4 प्रायमरी नंबर पैकी एक नंबर सिस्टम तर आपल्याला ऑलरेडी माहितच आहे, शाळेपासून आपण ती शिकत आहे. ओके, तर पहिली नंबर सिस्टम असते बी फॉर बायनरी, दुसरी नंबर सिस्टम असते ओ फॉर ऑक्टल, तिसरी नंबर सिस्टम असते डी फॉर डेसिमल आणि चौथी नंबर सिस्टम असते एच फॉर हेक्साडेसिमल. याच्यापैकी बायनरी नंबर सिस्टम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम या जे 2 नंबर सिस्टम्स आहेत, या 2 नंबर सिस्टम्स प्रायमरीली आपल्या कम्प्युटर्स मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यूज केली जात असते. ओके, आणि यापैकी जी डेसिमल नंबर सिस्टम आहे ही डेसिमल नंबर सिस्टम आपण शाळेमध्ये असल्यापासून शिकत आहे. आपण जे 1, 2, 1, 2, 3 वगैरे जे शिकलं ते सगळं कशामध्ये आहे, या डेसिमल नंबर सिस्टम मध्ये येत असतं. ओके, त्यानंतर असतात आपल्याकडे लॉजिक गेट्स. आता लॉजिक गेट्स काय असतात, लास्ट सेमिस्टर मध्ये तुम्ही BEE नावाचा सब्जेक्ट शिकलाय, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर वगैरे होते. हे सगळे तुमचे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट्स आहेत. मला जर एखादं सर्किट बनवायचं असेल, जसं फॉर एक्झाम्पल मला डायोडची फॉरवर्ड बायसिंग काढायची, तर मी इथं डायोड काढणार असा, राईट. इथं मी रेजिस्टर ॲज अ लोड काढणार आणि इकडच्या बाजूला प्लस मायनस देऊन मी इथं काय करतो, एक बॅटरी लावून टाकतो, याला Vin म्हणतो मी. बरोबर आहे. तर मी एक अशी सर्किट डायग्राम काढली. आता या सर्किट डायग्राम मध्ये एक डायोड आहे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, एक रेजिस्टर आहे दुसरा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, एक इथं पॉवर सप्लाय दिलेला आहे. तर वेगवेगळ्या कंपोनंट्सला जोडतो तेव्हा हे जे तयार झालं याला म्हणतात सर्किट. याला आपण काय म्हणतो, सर्किट डायग्राम असं म्हणत असतो. बरोबर आहे. तर ही सर्किट डायग्राम तयार कशापासून झाली, कंपोनंट्स पासून तयार झाले. बरोबर आहे. तर बेसिक इलेक्ट्रॉनिकचे कंपोनंट्स कोणते असतात, रेजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे, डायोड आहे, ट्रान्झिस्टर आहे, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आहे, असे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. तसेच डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे डिजिटल टेक्निक्स मध्ये जे बेसिक फंडामेंटल कंपोनंट्स आहेत, ज्याच्यापासून आपण डिजिटल सर्किट्स तयार करतो, ते म्हणजे कोण असतात, आपले लॉजिक गेट्स असतात. ते म्हणजे कोण असतात, आपले लॉजिक गेट्स असतात. आणि त्याच्यासोबतच हे लॉजिक जे गेट्स जे आहेत, जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की आपल्याला या सब्जेक्टमध्ये मॅथमॅटिक्स राहणार आहे, थोडं मॅथमॅटिक्स आहे याच्यामध्ये, बट हे मॅथमॅटिक्स आपल्या नॉर्मल मॅथमॅटिक्स पेक्षा खूप वेगळं असतं. इथं आपल्याला काही अल्जेब्रा रिलेटेड लॉज पण शिकावे लागतात. त्याला म्हणलं जातं बुलियन अल्जेब्रा. म्हणजे हे बुलियन अल्जेब्रा आणि हे लॉजिक गेट्स हे मिळून आपण डिजिटल सर्किट्स तयार कसे होतात, डिजिटल सर्किट्स काम कसे करतात, या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर असतं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. जसं मी तुम्हाला सांगितलं, या युनिटमध्ये आपण काय शिकणार, सर्किट्स बनतात कसे आणि ते सर्किट वर्क कसे करतात, हे सगळं आपण शिकतोय. या सर्किटचे 2 टाईप असतात. एक असतं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि दुसरं असतं सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. एक फंडामेंटल डिफरन्स सांगून टाकतो. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट मध्ये आपल्याला मेमरीची गरज नसते, कारण कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट कोणतीही गोष्ट लक्षात ठेवत नाहीत. ठीक आहे. आता इनपुट द्या आणि लगेच त्याचं आउटपुट घ्या, असं त्यांचं बिहेवियर असतं. बट जे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स असतात, सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स मध्ये मेमरी असते. त्यामुळे या अगोदर काय आउटपुट आलं होतं, आता काय इनपुट दिलेले आहेत, या सगळ्यांना तो अनालाइज करतो आणि मग आपल्याला तो आउटपुट प्रोड्यूस करून देत असतो. ओके. पेपरमध्ये कॉम्बिनेशनल आणि सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स या दोघांचं एक कंपल्सरी क्वेश्चन असतो, 4 मार्कासाठी येत असतं ते. आता आपण सब्जेक्टला सुरुवात करत आहे, तर मी तुम्हाला याच्याबद्दल जास्त तेवढे डिटेल्स देऊ शकत नाही. ठीक आहे. आपल्याला ऑलरेडी हे फंडामेंटल नॉलेज असायला पाहिजे. तर कॉम्बिनेशनल म्हणजे ज्याच्यात मेमरी यूज होत नाही आणि सिक्वेन्शियल म्हणजे ज्याच्यामध्ये मेमरी यूज होत असते. ओके. त्यानंतर जो लास्ट युनिट आहे तो आहे आपला डेटा कन्व्हर्टर्स अँड द मेमरीज. आता डेटा कन्व्हर्टर्स म्हणजे काय आहे, आपल्याकडे जो डेटा असतो, ओके, आपल्याकडे जो डेटा आहे हा डेटा 2 फॉर्म मध्ये असतो. एक तर तो अॅनालॉग फॉर्म मध्ये असतो किंवा डिजिटल फॉर्म मध्ये असतो. अॅनालॉग फॉर्म मध्ये डेटा आहे म्हणजे काय, असे वेव्ह फॉर्म्स वगैरे आहेत, आपल्याकडे व्होल्टेज आहे, करंट आहे, तो अॅनालॉग डेटा झाला. ठीक आहे. डिजिटल डेटा म्हणजे काय, हे नंबर सिस्टमचा डेटा, बायनरी मधला जो डेटा असतो त्याला आपण काय म्हणत असतो, डिजिटल डेटा म्हणत असतो. तर बऱ्याच वेळेस आपल्याला जो अॅनालॉग डेटा आहे त्या अॅनालॉग डेटाला काही कामासाठी डिजिटल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यासाठी वापरले जातात एडीसी. एडीसी म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स. आणि जो डिजिटल डेटा आहे त्याला पण अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करायची गरज पडते, त्याला म्हणलं जातं डीएसी.
डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. ओके, तर या युनिटमध्ये आपल्याला एडीसी आणि डीएसी या दोन्हीचे पण वेगवेगळे टाइप्स, त्यांची वर्किंग, त्यांचा प्रिन्सिपल, या सगळ्या गोष्टी इथे शिकायला मिळणार आहेत. त्यानंतर मेमरी जे असतं, मेमरी सगळ्यांना माहितच आहे. आता आपला फोन आहे, आपल्या फोनमध्ये जर समजा तुमचं असं कॉन्फिगरेशन असेल 8/128, हे सगळ्यांनाच माहित आहे की हे जे 8GB म्हणलेलं राहतं, हे 8GB म्हणजे आपली रॅम मेमरी आहे आणि हे 128 जे म्हणलेलं असतं हे आपलं स्टोरेज असतं. स्टोरेज म्हणजे आपली रॉम मेमरी असते. तर रॅम मेमरी काय असते, रॉम मेमरी काय असते, बाकी हे काम कसे करतात, याच्या सगळ्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपल्याला या मेमरी सेक्शन मध्ये शिकायला मिळतात. जास्त काही आपल्याला ते डिटेल मध्ये शिकायचं नाहीये, कारण या युनिटला वेटेज फक्त 8 मार्क्स आहे. म्हणजे हे पेपरमध्ये तुम्हाला 12 मार्क्स साठी येत असतं. ओके, जो मेजर सिलेबस राहणार आहे तो मेजर सिलेबस तुम्हाला इथे राहतो. युनिट 3 आणि युनिट 4 मध्ये आपल्याला खूप काही वेगवेगळे सर्किट शिकायला भेटणार आहेत आणि हा खूप जास्त इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे तर आहे, सोबत आपल्याला हा 70 मार्क्स पण देऊन जाणार आहे. ओके, त्यानंतर जर आता इकडे पाहिलं आपण, हा डिजिटल टेक्निक्स अँड मायक्रो प्रोसेसर म्हणजे डीटीएम सब्जेक्टचा सिलेबस आहे, जो फक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बिग डेटा आणि कम्प्युटर सायन्स रिलेटेड सब ब्रांचेस साठी दिलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर बघा इकडे आता नंबर सिस्टम आणि डिजिटल लॉजिक गेट्स असा चॅप्टर आहे, तो त्यांनी कंबाईन करून टाकलाय. तो कंबाईन केलेला चॅप्टर कुठून कंबाईन केला हो? ठीक आहे, तो कंबाईन केलेला आहे इथून बघा. राईट, हा पहिला चॅप्टर नंबर सिस्टम आहे आणि दुसरा चॅप्टर लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा आहे. कळतंय? तर या पहिल्या 2 युनिट्सला कंबाईन करून टाकलं आणि IF ब्रांचला तो ऍज अ 1 युनिट म्हणूनच दिलेला आहे फक्त. हा ऑब्वियस आहे की या 2 युनिट्स मध्ये सिलेबस जास्त आहे, बट इथे पण काही कमी सिलेबस नाहीये. या 2 युनिट्स मधले फक्त 1-2-4 पॉइंट्स फक्त कमी केलेले आहेत, पण पूर्णचा पूर्ण सिलेबस इथे टाकलेलाच आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी खतरनाक गोष्ट काय आहे इथं बघा. आता इथे 2 युनिट्स आहेत वेगवेगळे, एक आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट, दुसरा आहे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. हे दोन्ही मिळून किती मार्कातला आहेत? 16 + 28, 16 + 12 जर म्हणलं तर हे 28 मार्काला होतं. बरोबर, 28 मार्काचे युनिट्स आहेत हे 2, 3rd आणि 4th युनिट. ते कंबाईन करून टाकला कुठं? 2nd युनिट म्हणलं त्याला कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट, आणि वेटेज पण फक्त किती मार्काचं दिलेलं आहे? 16 मार्काचं दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला शिकवायला सुरू करेल, जेव्हा आपलं सिक्वेन्शियल सर्किट पर्यंत संपेल, तेव्हा कम्प्युटर आणि IT ब्रांचचा 4th युनिट पण संपलेला असेल. 4 युनिट पर्यंत सिलेबस संपलेला असेल, बट IF ब्रांचचा तोपर्यंत फक्त दुसराच युनिट जो आहे तो संपलेला असेल. आणि असं आहे की IF ब्रांच वाल्यांनो एवढं लक्षात ठेवा की दुसरा युनिट संपल्यानंतर तिसऱ्या युनिट पासून तुम्ही डिजिटल टेक्निकच शिकताय असं बिलकुल समजू नका. 3रा, 4था आणि 5वा हे जे 3 युनिट्स आहेत, हे 3 युनिट्स म्हणजे कम्प्लिटली नवीन सब्जेक्ट आहे. मायक्रो प्रोसेसर नावाचा नवीन सब्जेक्ट असतो हा पूर्णपणे. ठीक आहे, कम्प्युटरवाल्यांनो तुम्ही पण घाबरू नका. हा जो मायक्रो प्रोसेसर नावाचा सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट तुम्हाला 4th सेमिस्टर मध्ये शिकायला मिळणार आहे. एक सेपरेट इंडिपेंडंट सब्जेक्ट म्हणून 4th सेमिस्टर मध्ये कम्प्युटर ब्रांचला हे पूर्ण शिकायला भेटणार आहे. मायक्रो प्रोसेसर जो आहे तो ऑब्वियस आहे की फक्त 3च युनिट नसणार आहेत, याच्यामध्ये आणखी 1 ते 2 युनिट तुमचे वाढवले जातील, बट कंटेंट थोडासाच वाढवलेला आहे. यांचे हे जे 3 युनिट्स आहेत, हे 3 युनिट्स म्हणजे जो 4th सेमिस्टरला मायक्रो प्रोसेसर आहे त्याचा 80% सिलेबस जो आहे तो या 3च युनिट पैकी कव्हर होत असतो. ओके, तर हे अशा प्रकारचं आपलं डिजिटल टेक्निक आणि हा डिजिटल टेक्निक अँड मायक्रो प्रोसेसर या सब्जेक्टचा सिलेबस आहे. प्ले स्टोर वरती जा, प्ले स्टोर वर जाऊन मेड फॉर पॉलिटेक्निक, ठीक आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक नावाचं जे आपलं ऍप आहे, इथे नाव दिलेलंच आहे, या नावाचं जे ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स वगैरे सगळे अवेलेबल भेटून जातील. पूर्ण 4th सेमिस्टर असो, 5th सेमिस्टर असो, सगळ्या कोर्सेसचे, ठीक आहे, सगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्टचे जे कोर्सेस आहेत इथं प्रॉपरली बनवून ठेवलेले आहेत. तिथे तुमचे सगळे लेक्चर्स वगैरे तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होऊन जातील. ओके, आणि काही डाऊट वगैरे जर असेल तर इथे नंबर दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, म्हणजे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला रेग्युलरली मिळत राहतील. ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.